माधवनगर जकात नाका येथील भंगार दुकानातून 2,29,000ची रोकड आणि मोटरसायकल लंपास केली। या प्रकरणी अमोल रणजित गोसावी वर्ष 23 राहणार लक्ष्मीनगर गोसावी गल्ली सांगली यांनी तिघांविरोधात संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। रामू कुमार महतो राहणार ग्राम सेखुर्दा कॅलिटोला थाना साहिलपट्टी सिवान सोहिलपट्टी बिहार, रंजन महतो राहणार ग्राम कॉली टोला सेखुर्दा पोस्ट सुधरी थाना बसंतपुर सुधरी सिवान बिहार आणि बबलू कुमार महतो राहणार ग्राम सेखुर्दा कॅलिटोला थाना साहिलपट्टी सिवान सोहिलपट्टी बिहार अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत। फिर्यादी यांचे माधवनगर जकात नाका येथे आईसाहेब स्क्रॅप मर्चंट भंगार दुकान आहे। या दुकानात तिघे संशयित कामास होते। 3 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तिघा संशयित आरोपीने संगनमत करून भंगार दुकानामधून फिर्यादी यांच्या नावे असलेली MH10DR 6692 ही होंडा कंपनीची ॲक्टिवा मोटरसायकल डिगीमध्ये ठेवलेली रोख 2,29,000 रक्कम चोरून नेली आहे। त्याची शोधाशोध करून ते कुठेच मिळाले नसता फिर्यादीने त्यांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तिघांचा शोध घेत आहे।